we are discussing the numericals on chapter number 1, that is rotational dynamics, and today we are discussing type 20, that is problems on moment of inertia of different bodies. Okay, we have summarized all this problem in one type only. The first body is a circular ring, and moment of inertia of circular ring about an axis, this axis, हा axis कसा आहे तर त्या रिंगला परपेंडिकुलर आहे. So about axis passing through center and perpendicular to the plane, and for this axis moment of inertia is mr square. Okay, the moment of inertia of ring about its diameter is mr square by 2. Again, the moment of inertia of ring about a tangent in its plane, tangent in a plane or axis parallel to the diameter, हा axis diameter ला parallel आहे. ठीक आहे, about this axis means tangent in the plane, that moment of inertia is 3 by 2 mr square. Also, a tangent which is perpendicular to the plane of ring, the moment of inertia is twice mr square. All these four formulae can be summarized in one figure like this. Look at this. This is ring. About a transverse axis passing through center म्हणजे या axis साठी moment of inertia असतो mr square. About diameter, diameter कोणता घ्या, असा घ्या, असा घ्या, कोणत्या डायरेक्शनने घ्या. डायमीटर साठी जर डायमीटरच्या भोवती त्या रिंगला आपण फिरवलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr स्क्वेअर बाय 2. हा ट्रान्सवर्स टँजंट ॲक्सिस रिंगच्या प्लेनला परपेंडिकुलर आहे म्हणून ट्रान्सवर्स, आणि टँजंट आहे म्हणून ट्रान्सवर्स टँजंट किंवा टँजंट परपेंडिकुलर टू द प्लेन ऑफ रिंग. त्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ट्वाइस mr स्क्वेअर, आणि हा टँजंट आहे की जो डायमीटरला पॅरलल आहे, आणि हा टँजंट इन द प्लेन ऑफ द रिंग आहे. या टँजंटसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल 3 by 2 mr स्क्वेअर. ओके, एकाच फिगरमध्ये सगळेचे सगळे मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला लिहिता येतील, म्हणजे पाठ करायला सोपं जाईल अजून. त्यानंतर येते बॉडी डिश. मग डिशचे मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळ्या ॲक्सिससाठी पुन्हा त्याच प्रकारे जिथे mr स्क्वेअर होता तिथे mr स्क्वेअर बाय 2 होईल, आणि त्यानुसार चेंज होतील. बघा, डिश सर्क्युलर डिश, ही डिश समजा डिश अशा प्रकारे दाखवली यांनी. ठीक आहे, अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन म्हणजे या एक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया असतो डिशचा mr स्क्वेअर बाय 2. ठीक आहे, अबाउट डायमीटर, अबाउट डायमीटर म्हणजे असं दाखवायला पाहिजे होता. ठीक आहे, अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्या डिशचा mr स्क्वेअर बाय 4, याच्या अर्धा असतो अबाउट डायमीटर. त्यानंतर टँजंट इन द प्लेन, tangent and parallel to the diameter, parallel to the diameter, tangent and parallel to the diameter 5 by 4 mr square, and tangent perpendicular to the plane of the dish म्हणजे ट्रान्सवर्स टँजंट ॲक्सिस हा, तर त्याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया 3 by 2 mr स्क्वेअर. यास हे सगळे मोमेंट ऑफ इनर्शिया मी एकत्र दाखवतोय. बघा, ही ती डिश. ठीक आहे, या डिशच्या सेंटरमधनं जाणारा आणि प्लेनला परपेंडिक्युलर असणारा ॲक्सिस म्हणजे हा अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर, मोमेंट ऑफ इनर्शिया किती mr स्क्वेअर बाय 2. अबाउट डायमीटर, हा डायमीटर आहे. अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया इज mr स्क्वेअर बाय 4, याच्या अर्धा असतो mr स्क्वेअर बाय 4. ठीक आहे, याच डायमीटरला पॅरलल म्हणजे टँजंट इन द प्लेन ऑफ द डिश, यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 5 by 4 mr स्क्वेअर, आणि या ट्रान्सवर्स ॲक्सिसला पॅरलल हा ॲक्सिस आहे. पॅरलल ॲक्सिस तर तुम्ही वापरू शकता. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर बाय 2 आहे, तर याचा असतो 3 by 2 mr स्क्वेअर. चारही मोमेंट ऑफ इनर्शिया एकाच फिगरमध्ये तुमच्याजवळ असू द्या, पाठ करायला सोपं जाईल तुम्हाला. फक्त त्या ॲक्सिसचे नावं लक्षात ठेवा. हा ॲक्सिस कोणता? ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर. हा ॲक्सिस कोणता? डायमीटर. हा ॲक्सिस कोणता? टँजंट इन द प्लेन ऑफ द डिश. हा कोणता? ट्रान्सवर्स टँजंट ॲक्सिस टू द डिश. ठीक आहे, हे ॲक्सिसचे नावं लक्षात ठेवा, मग मोमेंट ऑफ इनर्शिया पण तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. Then next body is solid cylinder. So moment of inertia of solid cylinder about its own axis, हा त्या सिलेंडरचा ॲक्सिस आहे. या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल mr स्क्वेअर बाय 2. जो डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया होता ट्रान्सवर्स ॲक्सिससाठी तेवढाच mr स्क्वेअर बाय 2. ही म्हणजे जाडी डिश, बरोबर आहे का? बघा, सिलेंडर, सॉलिड सिलेंडर म्हणजे जाडी डिश. अबाउट अ टँजंट, याच सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डिस ॲक्सिस म्हणजे या ॲक्सिसच्या भोवती जर या सॉलिड सिलेंडरला फिरवलं आपण तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल तर तो असेल 3 by 2 mr स्क्वेअर. ज्या प्रकारे सॉलिड सिलेंडरचे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तसेच हॉलो सिलेंडरचे द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सिलेंडर अबाउट
इट्स ओन ॲक्सिस म्हणजे हा ॲक्सिस इज mr². आठवा रिंगचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया या ॲक्सिससाठी mr² होता. फक्त ही रिंग कशी आहे, जाडी रिंग आहे, मधातून पोकळ आहे, सॉलिड हॉलो सिलेंडर म्हणजे. त्यानंतर हॉलो सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ टँजंट, या टँजंट ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल तर तो असतो ट्वाईस mr². आठवा ट्रान्सफर्स टँजंट ॲक्सिससाठी पण ट्वाईस mr² होता रिंगचा. या रिंगला हा ट्रान्सफर टँजंट ॲक्सिस आहे बरोबर. त्यानंतर सॉलिड स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या डायमीटरसाठी, हा डायमीटरच आहे, कोणताही डायमीटर त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन असू शकतो. तर या डायमीटरसाठी त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 2/5 mr². सॉलिड स्पिअर अबाउट इट्स डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया इज 2/5 mr². लक्षात ठेवा. देन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पिअर अबाउट टँजंट टू द स्पिअर. आता किती टँजंट तुम्ही काढू शकता, प्रत्येक टँजंट त्या स्पिअरला टँजंट असेल. इन द प्लेन ऑर परपेंडिक्युलर प्लेन असं आपल्याला म्हणता येत नाही. कोणताही टँजंट जर त्या स्पिअरचा असेल तर त्याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असतो आणि तो असतो 7/5 mr². ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बॉडी येते रॉड. थिन रॉड जर असेल तर या ॲक्सिससाठी, हा ॲक्सिस कोणता आहे, ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. त्याच्या लेंथला परपेंडिक्युलर म्हणून शब्द वापरला मी, ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द रॉड अँड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस पर्टिक्युलर ॲक्सिस इज, म्हणजे या ॲक्सिस भोवती जर आपण त्या रॉडला फिरवलं या प्रकारे तर मोमेंट ऑफ इनर्शिया असेल ml²/12, वेअर m इज मास ऑफ द रॉड अँड l इज लेंथ ऑफ द रॉड. जर त्याच रॉडला एका एंड भोवती फिरवलं, म्हणजे या ॲक्सिस भोवती जर आपण त्या रॉडला फिरवलं असं, तर त्या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल ml²/3. ठीक आहे. दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया व्यवस्थित लक्ष ठेवा. सेंटरमधनं जाणाऱ्या ॲक्सिससाठी परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ द रॉड मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ml²/12. तर एका एंडमधनं आणि परपेंडिक्युलर असणारा जो ॲक्सिस आहे त्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ml²/3. त्यानंतर रेक्टँग्युलर लॅमिना जर असेल तर त्या रेक्टँग्युलर लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया, याची लेंथ L दिलेली आहे आणि ब्रेथ B दिलेली आहे. असा हा जो रेक्टँग्युलर लॅमिना आहे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ॲक्सिससाठी तो असतो ml²/12 प्लस mb²/12. लेंथ आणि ब्रेथ पण दोन्ही विचार केली बघा. सेंटरमधनं जाणाऱ्या ॲक्सिससाठी रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, ml²/12. रॉड हा थिन रॉड आहे, पण हाच रॉड जर आपण चपटा केला तर असं शीट तयार होऊ शकते, रेक्टँग्युलर शीट. त्याची लेंथ L आणि ही रुंदी वाढल्यामुळे तो mb²/12 पण त्या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. सो ml²/12 प्लस mb²/12 म्हणजेच m/12 कॉमन काढलं l² प्लस b² असा फॉर्म्युला तुम्हाला लिहिता येतो. त्यानंतर सॉलिड सिलेंडरचा हा ॲक्सिस, म्हणजे हा कोणता ॲक्सिस आहे, अ ट्रान्सवर्स ॲक्सिस ऑर परपेंडिक्युलर ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. या ॲक्सिससाठी त्या सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ml²/12 प्लस mr²/4. ठीक आहे. तसंच एका एंडमधनं जाणारा जर ॲक्सिस असेल, म्हणजे या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया, हा नाही इथे ही पाहिजे नाही आहे ना, या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया त्या सॉलिड सिलेंडरचा आहे ml²/3 प्लस mr²/4. एका एंडमध्ये असल्यामुळे ml²/3 झालं. हा सेंटरमधनं जाणारा ॲक्सिस असल्यामुळे रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय, सेंटरमधनं जाणाऱ्या ॲक्सिससाठी ml²/12 आणि एका एंडमधनं जाणाऱ्यासाठी किती आहे, ml²/3. आणि हा जो ॲक्सिस आहे हा या डिशला, ही जाडी डिश आहे ना सिलेंडर म्हणजे, सॉलिड सिलेंडर म्हणजे त्या डिशचा डायमीटर आहे, म्हणून डिशचा डायमीटर असल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला, mr²/4 अजून त्या ठिकाणी ॲड झाला. ठीक आहे. तशाच प्रकारे हॉलो सिलेंडर म्हणजे रिंग. मग आता हा या ॲक्सिस भोवती जर आपण त्या सिलेंडरला फिरवलं तर रॉडला फिरवलं मधातल्या ॲक्सिससाठी, त्या सेंटरच्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, ml²/12. रॉडला जर फिरवलं त्या सेंट्रल ॲक्सिससाठी तर. आणि आता ही रिंग पण आहे, तुम्ही याला जर कट केलं तर ही एक रिंग तयार होते. त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर किती असतो, mr²/2. म्हणून या हॉलो सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ॲक्सिससाठी, म्हणजे ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द लेंथ, या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल ml²/12 प्लस mr²/2. तशाच प्रकारे या ॲक्सिससाठी, हा ॲक्सिस नाही, या ॲक्सिससाठी म्हणजेच पासिंग थ्रू वन एंड अँड परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ द सिलेंडर मोमेंट ऑफ इनर्शिया असेल एका एंडसाठी रॉडचा किती असतो, ml²/3. आणि ही रिंग पण आहे, रिंगचा अबाउट डायमीटर फिरणार आहे म्हणून mr²/2. सो ml²/3 प्लस mr²/2. हा आपण घेतलेलाच आहे.
I is equal to m by 12 L square plus B square. युनिफॉर्म सॉलिड राईट सर्क्युलर कोन जर असेल म्हणजे असा सॉलिड राईट सर्क्युलर कोन आणि या ॲक्सिस भोवती जर तो फिरला, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन हा डॉटेड दाखवलाय तो, तर या ॲक्सिससाठी या सॉलिड राईट सर्क्युलर कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 3/10 mr². आणि तोच जर हॉलो राईट सर्क्युलर कोन असेल आणि तो ॲक्सिस भोवती फिरला आणि या सर्क्युलर बेसची रेडियस जर r असेल, इथे पण सर्क्युलर बेसची रेडियस r असेल, तर हॉलो राईट सर्क्युलर कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ॲक्सिससाठी असतो mr²/2. एवढे सगळे फॉर्म्युले या टाईपमध्ये मी कव्हर केलेले आहेत. टाईप थोडासा मोठा आहे हां. पहिले मी जनरल एक्झाम्पल घेतोय, प्रत्येक टाईपवर एक एक एक्झाम्पल घेतोय. नंतर आपण पुस्तकामधले एक्झाम्पल कव्हर करणार आहे आणि नंतर मग आपण बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेले एक्झाम्पल्स कव्हर करणार आहे. टाईप थोडासा मोठा आहे. आता ज्या वेगवेगळ्या बॉडीज आपण वेगवेगळ्या बॉडींचे मोमेंट ऑफ इनर्शिया बघितलेत, त्या एकेका बॉडीसाठी आपण एक एक एक्झाम्पल घेऊ. पहिले त्या पर्टिक्युलर ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढू आणि रेडियस ऑफ गायरेशन पण शोधूया. ठीक आहे. द फर्स्ट एक्झाम्पल इज अ थिन युनिफॉर्म रॉड ऑफ लेंथ 1 मीटर अँड मास 20 ग्रॅम इज रोटेटिंग अबाउट द ॲक्सिस गिवन बिलो. कोणत्या ॲक्सिस भोवती तो रॉड फिरत आहे त्याबद्दल माहिती खाली दिलेली आहे. फाइंड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ ट्रान्सफर्स ॲक्सिस थ्रू सेंटर. तर त्या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया, हा समजा तो रॉड आहे, तर या ट्रान्सफर्स ॲक्सिससाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आणि दुसरा पार्ट त्यांनी दिलेला आहे अबाउट अ ट्रान्सफर्स ॲक्सिस थ्रू वन एंड. एका एंडमधनं जाणारा जो ॲक्सिस आहे त्या ॲक्सिससाठी पण आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया शोधायचा आहे. अँड रिस्पेक्टिव्ह रेडियस ऑफ गायरेशन्स, तुम्हाला रिस्पेक्टिव्ह रेडियस ऑफ गायरेशन्स पण शोधायचे आहेत. मग आपल्याला काय काय दिलं आहे, लेंथ ऑफ रॉड इज गिवन 1 मीटर अँड मास ऑफ रॉड इज गिवन 20 ग्रॅम. सो 20 × 10⁻³ किलोग्रॅम. मग आता बघा, समजा तो रॉड, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन इज, काय असतो मोमेंट ऑफ इनर्शिया, I is equal to ml²/12. So m is 20 × 10⁻³ L² means 1/12. So it is 1.67 × 10⁻³ means 1.67 × 10⁻². So 0.0167 kg/m². आणि रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला काढायची आहे. रेडियस ऑफ गायरेशन काढण्यासाठी फॉर्म्युला आहे √I/m. I is 0.01 आणि m is 20 × 10⁻³. So it becomes 0.05 × 10 means 0.5 स्क्वेअर रूट ऑफ 0.5 मीटर. रेडियस ऑफ गायरेशनचं युनिट मीटर असतं हे लक्षात ठेवा आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट kg/m² असतं. SI सिस्टीममध्ये हे लक्षात ठेवा. ठीक आहे. एका ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन काढून झाली. दुसऱ्या ॲक्सिससाठी पण आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन शोधायची आहे. सो सेकंड पार्ट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट अ ट्रान्सफर्स ॲक्सिस थ्रू वन एंड इज I is equal to ml²/3. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एका एंडमधनं जाणाऱ्या ॲक्सिससाठी रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ml²/3. पुट द व्हॅल्यूज m. सो इट इज 120. इट इज नॉट 120, दिस इज 20 × 10⁻³ अपॉन 1. सो इट इज 3 6 18 2 6.67 × 10⁻³ means it is 0.0667 kg/m². काही ठिकाणी मास माझ्याकडनं 120 घेतले गेलं, त्यामुळे ते थोडीशी करेक्शन आपल्याला करावं लागत आहे. त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन इज k इज √I/m. I इज 0.04, m इज 20 × 10⁻³. सो इट इज, कॅल्क्युलेशन केलेत, √2 मीटर. ठीक आहे. Example is on ring. A thin ring of mass 10 gram and radius 0.1 meter is rotating about an axis. ठीक आहे. मास दिलं, रिंगचं रेडियस दिलेली आहे. फाइंड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ ट्रान्सफर्स ॲक्सिस थ्रू सेंटर. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे कोणत्या ॲक्सिससाठी, ट्रान्सफर्स ॲक्सिस थ्रू सेंटर. हा पहिला पार्ट. फाइंड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. डायमीटरसाठी पण तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल अबाउट डायमीटर ते पण शोधायचं आहे. फाइंड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ ट्रान्सफर्स टँजंट ॲक्सिस. ट्रान्सफर्स टँजंट ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल ते पण शोधायचं आहे. आणि चौथा पार्ट त्यांनी विचारला आहे, फाइंड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया
about a tangent in its plane and respective radius of gyrations. या चारही ॲक्सिससाठी रेडियस ऑफ गायरेशन पण आपल्याला शोधायचे आहेत. म्हणजे टोटल 8 प्रॉब्लेम आपण एकत्रच केलेत. बघा, मास इज गिवन 10 ग्रॅम, रेडियस इज गिवन 0.1 मीटर मीन्स 10 सेंटीमीटर. आता दोन्ही CGS मध्ये व्हॅल्यू घेतल्या मी, त्यामुळे आपल्याला मिळणारा मोमेंट ऑफ इनर्शिया पण CGS मध्ये मिळेल आणि रेडियस ऑफ गायरेशन पण CGS मध्ये मिळेल. ठीक आहे, मग आता एक एक मोमेंट ऑफ इनर्शिया शोधूया आपण. पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांनी विचारलाय आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू सेंटर. काय फॉर्म्युला असतो रिंगचा? mr². सो m इज 10, r² मीन्स 10चा स्क्वेअर म्हणजे 100. सो 1000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट रिंग अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू सेंटर. मग या ॲक्सिससाठी रेडियस ऑफ गायरेशन किती असेल? द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू सेंटर फॉर्म्युला तोच, k इज इक्वल टू √i/m. सो √IC/m, IC मीन्स mr²/m मीन्स r. सरळ सरळ 10 सेंटीमीटर असं म्हणून तुम्हाला सोडवता येतं. किंवा IC ला m नी डिवाइड करा. IC किती? 1000 ला m नी डिवाइड केलं म्हणजे 1000/10. 1000/10 म्हणजे 100. स्क्वेअर रूट ऑफ 100 म्हणजेच 10 येतं. तसं केलं तरी चालतं. हां, तुम्हाला जी सोपं वाटेल त्या प्रकारे सोडवा. त्यातला सेकंड पार्ट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट इट्स डायमीटर. काय फॉर्म्युला असतो? mr²/2. पुट द व्हॅल्यूज. m इज 10, r² मीन्स 100/2. सो 100 × 10 मीन्स 1000/2 म्हणजे 500 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर. आता याच ॲक्सिससाठी रेडियस ऑफ गायरेशन काढायची आपल्याला. सो रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय असतो? √मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दॅट ॲक्सिस अपॉन मास ऑफ द बॉडी. सो mr²/2 अपॉन m म्हणजेच r/√2 म्हणजेच 10/√2 म्हणजे 7.072 सेंटीमीटर अशी तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन मिळेल. कॅल्क्युलेशन करून पहा. तिसरा ॲक्सिस आहे द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट टँजंट ॲक्सिस म्हणजे टँजंट इन द प्लेन ऑफ द रिंग आणि तो फॉर्म्युला आहे 3/2 mr². सो 3 m मीन्स 10, r² मीन्स 100/2. सो इट इज 1500 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर एवढा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो. आणि रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला काढायची आहे. तर ते येते स्क्वेअर रूटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दॅट ॲक्सिस अपॉन मास. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दॅट ॲक्सिस किती आहे? 1500 आणि मास किती आहे? 10. सो इट इज स्क्वेअर रूट ऑफ 150 मीन्स 12.24 सेंटीमीटर. ठीक आहे, सगळ्या व्हॅल्यू CGS मधल्या असल्यामुळे आपल्याला आन्सर पण CGS मध्ये मिळत आहेत. आणि चौथा पार्ट आपल्याला विचारला आहे त्या रिंगसाठी, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अ टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन म्हणजे ट्रान्सफर्स टँजंट ॲक्सिससाठी. सो I ट्रान्सफर्स टँजंट फॉर्म्युला असतो 2mr². सो 2 m इज 10, r² मीन्स 100. सो इट इज 2000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे त्या ट्रान्सफर्स टँजंट ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल आपल्याला 2000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. आणि या ॲक्सिससाठी रेडियस ऑफ गायरेशन किती असेल? फॉर्म्युला पुन्हा तोच, स्क्वेअर रूट ऑफ I/m म्हणजे ट्वाईस mr²/m. सो m झाला कॅन्सर. स्क्वेअर रूटमध्ये ट्वाईस r² म्हणजेच √2r. √2 मीन्स 1.414. r इज 10. सो इट इज 14.14 सेंटीमीटर रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला मिळाली. हे झालं रिंगवरचं एक्झाम्पल. आपण आता पुढे घेऊया डिश. आणि डिशचे वेगवेगळ्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन शोधून घेऊया. आपल्या हाताखालला सगळे फॉर्म्युले गेले पाहिजेत, आपल्याला कॅल्क्युलेशन करता आले पाहिजेत. हा याचा मागचा उद्देश. हे पहिले जे एक्झाम्पल मी घेतो त्याच्यामध्ये बोर्डामध्ये मात्र तुम्हाला मिक्स प्रकारे पण हे एक्झाम्पल विचारले जातील. अ थिन युनिफॉर्म डिश ऑफ मास 1 किलोग्रॅम अँड रेडियस 0.2 मीटर. मास इज 1 किलोग्रॅम, रेडियस इज 0.2 मीटर. इज रोटेटिंग अबाउट अन ॲक्सिस. कोणत्या तरी ॲक्सिस भोवती ती फिरत आहे. फाइंड इट्स पहिला पार्ट दिला आहे त्यांनी, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ ट्रान्सफर्स ॲक्सिस थ्रू सेंटर. त्या डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया ट्रान्सफर्स ॲक्सिस थ्रू सेंटर या ॲक्सिससाठी काढा. अबाउट डायमीटर काढा. अबाउट टँजंट इन इट्स प्लेन काढा. अबाउट टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन काढा. आणि रिस्पेक्टिव्ह रेडियस ऑफ गायरेशन पण शोधा. या 4 वेगवेगळ्या ॲक्सिससाठी डिशचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला शोधायचे. 4ही फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. सरळ सरळ आपण ते एक 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 मोमेंट ऑफ इनर्शिया शोधू आणि रिस्पेक्टिव्ह रेडियस ऑफ गायरेशन पण शोधूया. सो पहिला पार्ट यातला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट अ ट्रान्सफर्स ॲक्सिस थ्रू इट्स सेंटर. काय फॉर्म्युला आहे? mr²/2. पुट द व्हॅल्यूज. m इज 1, r² मीन 0.04/2. सो इट इज 0.02 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. मग मोमेंट ऑफ इनर्शिया जर या ॲक्सिससाठी एवढा आहे तर रेडियस ऑफ गायरेशन किती असेल? तर रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला √ ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन मास म्हणजेच तो येतो r/√2. r इज 0.2/√2. सो 0.2/1.414
तर ते 0.1414 येतं का बघा. ओके. Second part is the moment of inertia of dish about an axis through diameter. Formula is mr square by 4. So m is 1, r square means 0.04 upon 4 means 0.01 kilogram meter square. And radius of gyration is I diameter. Square root मध्ये moment of inertia upon mass म्हणजे 0.01 upon mass किती आहे 1. So square root of 0.01 म्हणजे 0.1. एक तास सोडवा किंवा सिम्प्लिफाय करून सोडवा. Moment of inertia of dish about diameter is r by 2. r is 0.2 upon 2 म्हणजे 0.1. असं सोडवलं तरी तेच येतं आणि ह्या व्हॅल्यूज टाकून सोडवलं तरी तेच आन्सर तुम्हाला मिळेल. नेक्स्ट, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट अ टँजंट इन इट्स प्लेन. फॉर्म्युला असतो 5y4 mr स्क्वेअर. टाका व्हॅल्यूज. आपल्याला आन्सर मिळतं 0.05 किलोग्राम मीटर स्क्वेअर आणि रेडियस ऑफ गायरेशन मिळते. फॉर्म्युला पुन्हा तोच अंडर रूटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन मास. मोमेंट ऑफ इनर्शिया 5y4 mr स्क्वेअर अपॉन m म्हणजे रूट 5/4 r. या प्रकारे जर तुम्ही त्याला सॉल्व केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर मिळतं 0.22 मीटर. द फोर्थ पार्ट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट अ टँजंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. काय फॉर्म्युला आहे 3/2 mr स्क्वेअर. पुट द व्हॅल्यूज यू विल गेट 0.06 किलोग्राम मीटर स्क्वेअर. आणि याच ॲक्सेसरी रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला शोधायची आहे. फॉर्म्युला आहे रेडियस ऑफ गायरेशनचा अंडर रूटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन मास म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे 0.06 आणि मास किती आहे 1. सो स्क्वेअर रूट ऑफ 0.06 अँड इट इज 0.2449 मीटर. स्क्वेअर रूट तुम्हाला शोधता येतं. ठीक आहे. त्यानंतर रिंग झालं, डिश झालं, रॉड झालं. आता आपण सॉलिड सिलेंडरवरचं एक्झाम्पल घेऊया. द फोर्थ एक्झाम्पल इज अ सॉलिड सिलेंडर ऑफ मास 2 किलोग्राम अँड रेडियस 0.01 मीटर and having length 1 meter is rotating about an axis. कोणत्या ॲक्सिस होती? Find the moment of inertia of solid cylinder about its own axis. तर त्याच्या स्वतःच्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया शोधा. Also find the moment of inertia about a transverse axis passing through its length and respective radius of gyrations. म्हणजे त्या सॉलिड सिलेंडरचा दुसऱ्या ॲक्सिससाठी पण आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. दुसरा ॲक्सिस कोणता? तर ट्रान्सफर्स टू इट्स लेंथ अँड पासिंग थ्रू सेंटर. म्हणजे मधातून जाणारा ॲक्सिस तो आणि त्याच्या लेंथला परपेंडिक्युलर असणारा. मग ठीक आहे. मग दोन्ही ॲक्सिसबद्दल आपल्याला फॉर्म्युले माहितीच आहेत. ते दोन फॉर्म्युले वापरू आणि सॉल्व्ह करू. सो द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर अबाउट इट्स ॲक्सिस काय असतो फॉर्म्युला mr स्क्वेअर बाय 2. सो r स्क्वेअर मीन्स 0.0001 कारण की r आहे 0.01 त्याचा स्क्वेअर झाला 0.0001 अपॉन 2 mr स्क्वेअर बाय 2. सो इट इज 0.0001 किलोग्राम मीटर स्क्वेअर. रेडियस ऑफ गायरेशन काढा. रेडियस ऑफ गायरेशन तुम्हाला त्या याला मासनी डिवाइड करायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे r/√2. सो रेडियस ऑफ गायरेशन इज स्क्वेअर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दॅट ॲक्सिस अपॉन मास ऑफ द बॉडी मीन्स mr स्क्वेअर बाय 2 अपॉन m कॅन्सल झालं म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये r स्क्वेअर बाय 2 म्हणजेच r/√2. r इज 0.01 अपॉन √2 आणि 0.01 अपॉन √2 म्हणजेच 0.007072. एक तर या पद्धतीने सोडवा किंवा सरळ सरळ रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाची किंमत टाका. मोमेंट ऑफ इनर्शियाची किंमत टाका आणि मासची किंमत टाका. मोमेंट ऑफ इनर्शिया इज 0.0001 अपॉन मास इज 2. सो इट इज अगेन द सेम. असं सोडवलं तरी उत्तर तेच येतं, असं सोडवलं तरी उत्तर तेच येतं. तुम्हाला जे सोपं वाटेल ती पद्धत वापरा. सेकंड पार्ट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू सेंटर. तर ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू सेंटर तर त्याचा फॉर्म्युला असतो ml स्क्वेअर बाय 12 प्लस mr स्क्वेअर बाय 4. सो ml स्क्वेअर बाय 12 प्लस ml स्क्वेअर बाय 4. L1 आहे हां, त्यामुळे लेंथची व्हॅल्यू घेतली आपण 1. सो 2/12 म्हणजेच 1/6 प्लस 2नी 4ला डिवाइड केलं, 2चा भाग गेला. सो 0.0001 अपॉन 2 बरोबर आहे. सो 1/6 प्लस 6 डिनॉमिनेटर सेम केला म्हणजे याला 3नी मल्टिप्लाय केलं, 3नी डिवाइड केलं. सो 0.0003 अपॉन 6 बरोबर आहे. 6 डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे न्यूमरेटरचं ॲडिशन केलं. सो इट इज 1.0003 अपॉन 6. 6नी त्याला डिवाइड केलं, आपल्याला मिळालं 0.1667
किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. म्हणजे सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ ट्रान्सव्हर्स ॲक्सिस थ्रू सेंटर आहे 0.1667. तर रेडियस ऑफ गायरेशन किती? फॉर्म्युला सरळ फॉर्म्युला. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन मास ऑफ दॅट बॉडी. मोमेंट ऑफ इनर्शियाला 0.1667 आणि मास किती बॉडीचं 2. सो इट इज स्क्वेअर रूट ऑफ 0.08335 आणि याचं स्क्वेअर रूट आपण शोधलं ते आलं 0.2887. ठीक आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. स्क्वेअर रूट तुम्हाला डायरेक्ट बघता येतं लॉग टेबलमध्ये. आणि पुन्हा एक तिसरा पार्ट की जो आपण गिवन आपल्या एक्झाम्पलमध्ये लिहिला नाही, पण इथे मात्र मी तो पार्ट घेऊन टाकला. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर अबाउट अ ट्रान्सव्हर्स ॲक्सिस थ्रू वन एंड. एका एंडमधनं जाणारा आणि ट्रान्सव्हर्स ॲक्सिस असेल तर त्या ॲक्सिससाठी सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया तो आपल्याला शोधायचा आहे आणि रेडियस ऑफ गायरेशन पण रिस्पेक्टिव्ह शोधायची आहे. मग त्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? ml²/3. वन एंड म्हटलं म्हणजे ml²/3 प्लस mr²/4 कारण की सॉलिड सिलेंडर आहे. सो m2l² म्हणजे 1/3 प्लस 2r² म्हणजे 0.0001/4. सो इट इज 2/3 प्लस 0.001/2. हा रेशो घेतला 0.6667 आणि हा रेशो येतो 0.00005. सो इट इज 0.66665 असं आपल्याला लिहिता येतं. आणि हा असेल मोमेंट ऑफ इनर्शिया. युनिट आहे साहजिकच किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. रेडियस ऑफ गायरेशन काढली आपण. रेडियस ऑफ गायरेशन काढण्यासाठी स्क्वेअर रूटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाला मासने डिवाइड करायचं. मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 0.66665/2 म्हणजेच 0.333325. म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट घेतला आपण तर ते स्क्वेअर रूट येतं 0.5773 मीटर. ओके. सगळे मोमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड सिलेंडरचे वेगवेगळ्या ॲक्सिससाठी आपण शोधून घेतले आणि रिस्पेक्टिव्ह रेडियस ऑफ गायरेशन पण शोधल्या. त्यानंतरची बॉडी घेतली आपण हॉलो सिलेंडर आणि या हॉलो सिलेंडरच्या वेगवेगळ्या ॲक्सिससाठी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रिस्पेक्टिव्ह रेडियस ऑफ गायरेशन शोधतोय. सो a hollow cylinder of mass 0.04 kilogram, radius 1 meter and length 1 meter is rotating about an axis. Find moment of inertia about its own axis, moment of inertia about a transverse axis through center, moment of inertia about a transverse axis through one end and respective radius of gyration. जसे सॉलिड सिलेंडरसाठी काढले तसेच हॉलो सिलेंडरसाठी आपल्याला व्हॅल्यू शोधायची आहेत. मास दिलाय 0.04 किलोग्रॅम, रेडियस इज 1 मीटर, लेंथ इज 1 मीटर. मग आता एक एक मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन शोधत जाऊया आपण. पहिला द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सिलेंडर अबाउट इट्स ओन ॲक्सिस. काय फॉर्म्युला असतो? हॉलो सिलेंडर म्हणजे रिंग, जाडी रिंग. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरमधून जाणाऱ्या ॲक्सिससाठी mr². हॉलो सिलेंडरचा पण mr². सो m इज 0.04, r² म्हणजे 1/2. सो इट इज 0.04 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. सिमिलरली फॉर दिस ॲक्सिस रेडियस ऑफ गायरेशन इज kc इज इक्वल टू √IC/m. IC is 0.04 and m is again 0.04. So स्क्वेअर रूटमध्ये 1 म्हणजेच 1 मीटर. रेडियस ऑफ गायरेशन त्या हॉलो सिलेंडरची 1 मीटर असेल त्या पर्टिक्युलर ॲक्सिससाठी. त्यानंतर सेकंड ॲक्सिस द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सिलेंडर अबाउट अ ट्रान्सव्हर्स ॲक्सिस थ्रू सेंटर. मग त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ml²/12 प्लस mr²/2. सो ml²/12 प्लस mr²/2. सो इट इज 0.04/12 means 1/300 आणि 0.04/2. So it is 0.00333 plus 0.02 means 0.02333 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. थोडंसं करेक्शन करावं लागलं होतं मला तिथे, लक्ष द्या. त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन ऑफ हॉलो सिलेंडर अबाउट अ ट्रान्सव्हर्स ॲक्सिस थ्रू सेंटर. पुन्हा फॉर्म्युला तोच. अंडर रूटमध्ये हा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला मासने डिवाइड करा. सो इट इज 0.0233/0.04 मीन्स 0.5825 आणि 0.5825चं स्क्वेअर रूट येतं 0.7632 मीटर. ठीक आहे. हा झाला त्या पर्टिक्युलर ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशनच्या व्हॅल्यूज. समोर पुन्हा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन काढायचं आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सिलेंडर अबाउट अ ट्रान्सव्हर्स ॲक्सिस थ्रू वन एंड. फॉर्म्युला ml²/3 प्लस mr²/2. या प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येतं आणि मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो आपल्याला 0.0333 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया जर एवढा आहे तर रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय? अंडर रूटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन मास. सो 0.0333 डिवायडेड बाय 0.04. सो इट इज अंडर रूट ऑफ 0.835
मीन्स आन्सर इज 0.9137 मीटर. ठीक आहे, हे होतं हॉलो सिलेंडरसाठी वेगवेगळ्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया. व्हॉट इज सॉलिड स्पियर? सॉलिड स्पियरचे वेगवेगळ्या ॲक्सिससाठी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेऊया. अ सॉलिड स्पियर ऑफ मास 2 किलोग्रॅम रेडियस 0.2 मीटर इज रोटेटिंग अबाउट एन ॲक्सिस. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ओन ॲक्सिस. म्हणजे एनी डायमीटरसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल तो काढायचा आहे. अँड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी टँजंट अँड रिस्पेक्टिव्ह रेडियस ऑफ गायरेशन्स. पुन्हा त्याच प्रकारे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन वेगवेगळ्या ॲक्सिससाठी आपल्याला काढायचं. स्पियरचं मास दिलं 2 किलोग्रॅम, रेडियस दिली 0.2 मीटर. So the first moment of inertia is the moment of inertia of solid sphere about its own axis, and it is 2/5 mr square. So 2 mass is 2, r square means 0.04 upon 5. So answer is 0.032 kilogram meter square. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा जर आहे तर रेडियस ऑफ गायरेशन किती? अंडर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन मास. मोमेंट ऑफ इनर्शिया 0.032 अपॉन मास इज 2. So the moment radius of gyration about that particular axis is found to be 0.1265 मीटर. ठीक आहे, आता हे मी एक्झाम्पल सोडून ठेवलेले असल्यामुळे फटाफट मला सांगता येतात. नाही तर एक एक्झाम्पल जर मी सोडवलं असतं तर 3-4 एक्झाम्पल आपले 30-40 मिनिटामध्ये झाले असते. तो तुम्हाला जास्त तुमचा वेळ जाऊ नये त्याच्यामध्ये, फटाफट तुम्हाला बघता यावे म्हणून ही मेथड मी अडॉप्ट केलेली आहे. तुमच्या लक्षात आलेलंच आहे. सॉलिड स्पियरचा दुसरा ॲक्सिस आपल्याला दिला आहे. टँजंट ॲक्सिससाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन काढायची आहे. मग टँजंट ॲक्सिससाठी सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? 7/5 mr स्क्वेअर. टाका व्हॅल्यूज. सो इट इज 2.8 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जर एवढा आहे तर रेडियस ऑफ गायरेशन किती? रेडियस ऑफ गायरेशन असेल स्क्वेअर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन मास ऑफ द बॉडी, म्हणजेच 2.8 अपॉन 2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1.4 म्हणजेच 1.8832 मीटर एवढी रेडियस ऑफ गायरेशन त्या पर्टिक्युलर ॲक्सिससाठी त्या सॉलिड स्पियरची असेल. ठीक आहे, सॉलिड स्पियर झाला. नेक्स्ट बॉडी इज हॉलो स्पियर. हॉलो स्पियरचे वेगवेगळ्या ॲक्सिससाठी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन काढून घेऊया. द मास अँड रेडियस ऑफ अ हॉलो स्पियर इज 0.1 किलोग्रॅम अँड 0.2 मीटर रिस्पेक्टिव्हली. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन अबाउट इट्स ॲक्सिस, म्हणजे अबाउट इट्स ओन ॲक्सिस किंवा अबाउट इट्स डायमीटर. आणि सेकंड पार्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन अबाउट अ टँजंट ॲक्सिस. एम दिलंय, आर दिलंय आणि त्या दोन वेगवेगळ्या ॲक्सिससाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया त्या हॉलो स्पियरची शोधायची आहेत. आता एक एक पार्ट सोडूया आपण. पहिला घेतला आपण द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो स्पियर अबाउट इट्स ओन ॲक्सिस. फॉर्म्युला असतो 2/3 mr स्क्वेअर. व्हॅल्यूज पुटअप केल्या. सो इट इज 0.00266. सगळ्या व्हॅल्यू एम केसमधल्या आहेत त्यामुळे युनिट असेल किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ हॉलो स्पियर अबाउट इट्स ओन ॲक्सिस. पुन्हा फॉर्म्युला तोच, अंडर रूटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन मास. मोमेंट ऑफ इनर्शिया इज 0.00266 अपॉन मास इज 0.1. सो इट इज रूट ऑफ 0.0266 म्हणजेच 0.1631 मीटर एवढी रेडियस ऑफ गायरेशन मिळाली आपल्याला त्या ॲक्सिससाठी. ओके. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो स्पियर अबाउट टँजंट. फॉर्म्युला असतो 5/3 mr स्क्वेअर. व्हॅल्यूज पुटअप केल्या, बघून घ्या. आन्सर मिळतं आपल्याला 0.0067 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. आणि रेडियस ऑफ गायरेशन पण शोधायची आपल्याला. फॉर्म्युला पुन्हा तोच, रेडियस ऑफ गायरेशन इज अंडर रूटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ॲक्सिसचा अपॉन त्या बॉडीचं मास. सो 0.0067 अपॉन 0.1 स्क्वेअर रूटमध्ये. सो स्क्वेअर रूटमध्ये 0.067. सो इट इज 0.2588 मीटर. असे वेगवेगळ्या बॉडींचे, म्हणजे सगळ्याच बॉडी जवळपास आपण घेतल्यात त्या बॉडींचे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला मिळाले. आता आपण बोर्डाच्या पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते सोडवूया. द फर्स्ट एक्झाम्पल इज टेक्स्टबुक एक्झरसाइज मधलं 19वे हे एक्झाम्पल आहे. अ मेटॅलिक रिंग ऑफ मास 1 किलोग्रॅम हॅज मोमेंट ऑफ इनर्शिया 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर व्हेन रोटेटेड अबाउट वन ऑफ इट्स डायमीटर. म्हणजे रिंगला जर तिच्या डायमीटर भोवती फिरवलं, तिच्या रिंगचं मास 1 किलोग्रॅम आहे, तर तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर एवढा असतो. ठीक आहे. रिंगला डायमीटर भोवती फिरवलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा. पुढे काय म्हटलं त्यांनी? इट इज मोल्टन. त्याला आपण वितळवलं रिंगला. अँड रिमोल्डेड इन टू अ थिन युनिफॉर्म डिश. आणि त्या रिंगपासून आपण डिश तयार केली ऑफ सेम रेडियस, तेवढ्याच रेडियसची डिश तयार केली. हाऊ मच विल बी इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया बी वेन रोटेटेड अबाउट इट्स ओन ॲक्सिस. तर त्या डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल जर ती डिश
तिच्या ओन ॲक्सिस भोवती फिरवली तर. मग ठीक आहे, आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर. आता अबाउट डायमीटर दिलेला आपल्याला किती, अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग किती असतो, mr²/2. तो किती दिला आहे, 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. सो आय डायमीटर इज गिवन 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर, एम इज गिवन 1. सो आर स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 2, म्हणजेच आर इज इक्वल टू √2 मीटर, म्हणजेच 1.414 मीटर. दिस इज रेडियस ऑफ रिंग. एवढी त्या रिंगची रेडियस आहे. आता काय केलं आपण, या रिंगला मेल्ट केलं आणि या रिंगपासून आपण डिश तयार केली सेम रेडियसची, म्हणजे जी डिश तयार होईल त्या डिशची रेडियस पण किती असेल, 1.414 मीटर असेल. आणि त्या रिंगपासून जर आपण त्या डिश तयार केली मेल्ट करून, तर साहजिक त्या डिशचं मास पण रिंगच्या मास एवढा असेल. सो द डिश फॉर्म आफ्टर मेल्टिंग द रिंग हॅज सेम रेडियस ॲज द रिंग अँड मास सेम ॲज द रिंग. मास पण तेवढंच असेल, रेडियस पण तेवढीच असेल. सो रेडियस इज √2 मीटर अँड मास इज 1 किलोग्रॅम. मग आता आपल्याला त्या तयार झालेल्या नवीन डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. कोणत्या ॲक्सिससाठी, अबाउट इट्स ओन ॲक्सिस. डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ओन ॲक्सिस काय असतो, mr²/2. म्हणून मग mr²/2 ची व्हॅल्यू काढली मी, ती पुन्हा मला मिळाली 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. ठीक आहे. पण बघा, रिंग तिच्या डायमीटर भोवती फिरत होती, त्या रिंगला आपण मेल्ट केलं, त्याच्यापासून डिश तयार केली तेवढ्याच साईजची, तेवढ्याच रेडियसची. मास साहजिक डिशचं मास आणि रेडियस त्या रिंगचं मास सारखंच असणार आहे. तर त्या डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या ऑन ॲक्सिससाठी किती आला, 1च आला. म्हणजे रिंगचा होता अबाउट डायमीटर जेवढा, तेवढा डिशचा त्याच्या ऑन ॲक्सिससाठी आला. मास आणि रेडियस सारखं असताना. सेकंड एक्झाम्पल फ्रॉम टेक्स्टबुक एक्झरसाइज मधलं 20वे एक्झाम्पल हे आहे. आता इथे मात्र लक्ष ठेवा, इथलं हे आन्सर जे आम्ही मिळवलेलं आहे त्या आन्सर आणि पुस्तकामधलं मॅच होत नाही. पुस्तकामध्ये कोणता कॉन्सेप्ट वापरला काही लक्षात नाही आलं, पण आपण जी मेथड वापरतोय ती बरोबर आहे. अ बिग डम्बेल इज प्रिपेअर्ड बाय युझिंग अ युनिफॉर्म रॉड ऑफ मास 60 ग्रॅम. हा रॉड आहे 60 ग्रॅम मास असणारा अँड लेंथ 20 सेंटीमीटर. ही लेंथ 20 सेंटीमीटर आहे, म्हणजे ही लेंथ 10 आणि ही लेंथ 10. हां, ठीक आहे. 2 आयडेंटिकल सॉलिड स्पियर्स ऑफ मास 50 ग्रॅम अँड रेडियस 10 सेंटीमीटर ईच आर ॲट द 2 एंड्स ऑफ द रॉड. या रॉडच्या 2 टोकांना 10-10 सेंटीमीटर रेडियस असणार हे स्पियर्स आपण अटॅच केले आहे. याचं मास पण 50 ग्रॅम आहे, याचं मास पण 50 ग्रॅम आहे. ठीक आहे. असे स्पियर आपण त्याला अटॅच केले. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डम्बेल व्हेन रोटेटेड अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द लेंथ. म्हणजे या ॲक्सिस भोवती जर तुम्ही हा डम्बेल फिरवला तर या डम्बेलचं म्हणजे कंप्लीट डम्बेलचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल ते आपल्याला शोधायचं आहे. सो मास ऑफ रॉड इज गिवन 0.06 किलोग्रॅम. 60 ग्रॅम म्हणजे 0.06 किलोग्रॅम. लेंथ ऑफ रॉड इज गिवन 0.2 मीटर. का 20 सेंटीमीटर आहे ना लेंथची, रॉडची लेंथ, म्हणून लेंथ ऑफ रॉड इज 0.2 मीटर. मास ऑफ स्पियर इज गिवन 50 ग्रॅम म्हणजे 0.05 किलोग्रॅम आणि रेडियस ऑफ स्पियर इज 10 सेंटीमीटर म्हणजेच 0.1 मीटर. ओके. आपल्याला आता या पूर्ण डम्बेलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. मग हा डम्बेल 3 पार्टपासून बनलेला आहे. हा सॉलिड स्पियर, हा रॉड आणि हा स्पियर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डम्बेल इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस स्पियर आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस स्पियर. ठीक आहे. तिघांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं आपल्याला ॲडिशन करावं लागेल, तर कंप्लीट मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला त्या डम्बेलची मिळेल. मग हा रॉड कोणत्या ॲक्सिस भोवती फिरतोय, सेंटरमधनं जाणाऱ्या ॲक्सिस भोवती. त्यामुळे या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येईल, ml²/12. वेर इज लेंथ ऑफ रॉड. हां, आपल्याला फक्त रॉडचा विचार करायचा आहे. तर रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल ml²/12. आता हा स्पियर पण या ॲक्सिस भोवती जेवढ्या अंतरावरनं फिरतोय तेवढ्याच अंतरावरनं हा स्पियर फिरतोय. दोघांसाठी ॲक्सिस ऑफ रोटेशन कॉमन आहे. त्यामुळे या स्पियरचा जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तेवढाच या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल या ॲक्सिससाठी. म्हणून मी काय केला, 2 टाइम्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द स्पियर. मग आता या ठिकाणी पॅरलल ॲक्सिस थेरमचा आपण जर वापर केला तर या ॲक्सिससाठी या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो IO इज इक्वल टू, हा IO झाला ना, IO इज इक्वल टू IC म्हणजे या ॲक्सिससाठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस mh². h म्हणजे हे एवढं अंतर. सो IC म्हणजेच
सेंटरमधनं जाणाऱ्या ॲक्सिससाठी सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो 2/5 mr² प्लस m म्हणजे याचं मास आणि h² म्हणजे या दोन्हीमधलं अंतर, या दोन्हीमधलं अंतर किती 20 सेंटीमीटर. सो r डॅश म्हणतो मी त्याला, r डॅश किती 20 सेंटीमीटर. हे लक्षात घ्या, हा सॉलिड स्फिअर जेव्हा या ॲक्सिस भोवती फिरेल तर या ॲक्सिस भोवती त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल 2/5 mr² प्लस mh². h म्हणजे हे अंतर. ठीक आहे, असे दोन्ही स्फिअर फिरणार आहेत म्हणून त्याचं ट्वाईस केलं मी. हे लक्षात घ्या, ट्वाईस का बरं आला तर. सो मास ऑफ रॉड 0.06 L² म्हणजे 0.04 अपॉन 12 ml²/12 आलं आहे प्लस 2 टाइम्स 2/5 mr². m इज 0.05, r² म्हणजे रेडियस ऑफ स्फिअरची स्क्वेअर 0.1चा स्क्वेअर 0.01. सो 2/5 mr² प्लस mh². m इज 0.05, h म्हणजे त्या दोन्ही पॅरलल ॲक्सिस मधलं अंतर 0.2 मीटर. 10 सेंटीमीटर प्लस 10 सेंटीमीटर, सो 0.2चा स्क्वेअर. सो इट इज 0.001 अपॉन 5. याला सॉल्व केलं त्याला 0.0002 प्लस 2 टाइम्स हे आलं 0.001 अपॉन 5 आणि हे आलं 0.05 इंटू 0.04. सॉल्व करतोय बघा, 0.0002 प्लस 2 टाइम्स हा रेशो काढला, रेशो आला 0.0002 प्लस हे प्रॉडक्ट आला 0.002 म्हणजे या दोघांचं ॲडिशन झालं 0.0022. 0.0022 ला 2 ने मल्टिप्लाय केला ते झालं 0.0044. हे कॉमन आहे, दोघांचं ॲडिशन केलं सो 0.0046 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. त्या किलोग्रॅम मीटर स्क्वेअरची मी ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर केले तर ते आले 46,000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. किलोग्रॅमचे ग्रॅम करताना 1000 ने मल्टिप्लाय करायचं, मीटर स्क्वेअरचे सेंटीमीटर स्क्वेअर करताना 10⁴ ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 10⁷ ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागलं म्हणून डेसिमल पॉईंट 4 प्लस 3 7 प्लेसेस समोर सरकला. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डम्बेल इज 46,000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, आता हे झाले पुस्तकामध्ये विचारले गेलेले एक्झाम्पल्स. पहिले आपण घेतले जनरल एक्झाम्पल्स की प्रत्येक बॉडी घेतली, प्रत्येक बॉडीच्या प्रत्येक ॲक्सिससाठी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढला आणि रेडियस ऑफ गायरेशन काढली. आता आपण कलेक्ट करतोय सगळे बोर्डामध्ये विचारलेले न्यूमेरिकल्स एका बॉडीवरचे. सगळ्यात पहिले मी रॉड याचा विचार करतोय. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड ऑफ मास 10 ग्रॅम अँड लेंथ 60 सेंटीमीटर about an axis perpendicular to its length and passing through its center and one end. हा मार्च 2000च्या बोर्डाच्या परीक्षेमधलं हे एक्झाम्पल आहे. म्हणजे आपल्याला दोन मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे आहेत, त्याच्या सेंटरमधनं जाणाऱ्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आणि दुसरा वन एंडमधनं जाणारा म्हणजे IC आणि I एंड आपल्याला शोधायचा आहे. मास ऑफ द रॉड इज गिवन 10 ग्रॅम अँड लेंथ इज 60 सेंटीमीटर. मग आता फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रॉड अबाउट अन ॲक्सिस थ्रू इट सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द लेंथ इज ml²/12. So m is 10, L² means 60चा स्क्वेअर 3600 upon 12. So 10 into 300 means 3000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर असा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला आपल्याला कोणत्या ॲक्सिससाठी, पासिंग थ्रू इट सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. दुसरा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला विचारला होता, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रॉड अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू वन एंड. त्याचा फॉर्म्युला काय असतो, ml²/3. m is 10, L² म्हणजे 3600 upon 3. सो इट इज 12,000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे दोन्ही पार्ट आपण तिथे सोडवलेत. ॲन्सर एकत्र करून लिहिण्याची सवय तुम्ही पण ठेवा. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू वन एंड इज 12,000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर अँड थ्रू इट सेंटर इज 3000 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. सेकंड एक्झाम्पल ऑन द रॉड फ्रॉम बोर्ड एक्झाम. द बोर्ड एक्झाम इज ऑक्टोबर 1997. काय म्हटलं पहा, mass of thin uniform rod is 200 gram and its length is 10 centimeter. Okay, mass दिले, लेंथ दिली. फाइंड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया पण काढायची आणि रेडियस ऑफ गायरेशन पण काढायची आहे. अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स मिड पॉईंट अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. म्हणजे त्याच्या सेंटरमधनं जाणारा जो ॲक्सिस आहे त्याच्या लेंथला परपेंडिक्युलर, त्या ॲक्सिससाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पण काढायचा आहे आणि रेडियस ऑफ गायरेशन पण शोधायची आहे. So m is given, L is given, IC you have to find and KC you have to find. ठीक आहे, मग आता पहिले आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेऊ त्या ॲक्सिससाठी.
द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर इज, फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती ml²/12. सो m इज 200 ग्रॅम, l² मीन्स l इज 10 सेंटीमीटर, सो 100, l² म्हणजे 100/12. सो इट इज 20,000/12 मीन्स 1666.67 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. हा मिळाला आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया जर मिळाला तर त्याच्यावरनं रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला काढता येते. कशी काढायची, तर रेडियस ऑफ गायरेशनचा काय फॉर्म्युला असतो, स्क्वेअर रूटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन मास ऑफ द बॉडी. मोमेंट ऑफ इनर्शिया किती आपल्याला त्या ॲक्सिससाठी 1667.67/200, मास इज 200 ग्रॅम. सो इट इज 8.333 राउंडिंगमध्ये त्याचं स्क्वेअर रूट ऑफ 8.33 म्हणजेच 2.88 सेंटीमीटर ही आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन मिळाली. ओके, दोन्ही आन्सर एकत्र करून लिहून टाकायचे. द थर्ड एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम द बोर्ड एक्झाम ऑक्टोबर 1996. काय म्हटलं एक्झाम्पलमध्ये बघा, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रॉड ऑफ मास m अँड लेंथ l अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर इज ml²/12. म्हणजे या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ml²/12. म्हणजे या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12 आहे. डिटरमाइन इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड. तर या एका एंडमधनं जाणाऱ्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. बघा, हा जो ॲक्सिस आहे हा रॉडच्या सेंटरमधनं चालला, म्हणजे सेंटर ऑफ मासमधनं चालला, बरोबर आहे. आणि याला हा पॅरलल ॲक्सिस आहे, ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड म्हणजे त्याला पॅरलल आहे. मग आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम वापरता येईल. बघूया आपण कसं सोडवायचं. तर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर इज IC = ml²/12. हे आपल्याला माहिती आहे, हे दिलेलं आहे आणि आपल्याला या ॲक्सिससाठी काढायचं आहे. सो युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू वन एंड इज. तर या ॲक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला मी IO म्हटलं, या सेंटरमधनं जाणाऱ्या ॲक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला मी IC म्हटलं. तर आपल्याला काय लिहिता येतं फॉर्म्युला पॅरलल ॲक्सिस थेरमचा, IO = IC + mh². यानुसार IC इज ml²/12 आणि MH किती, h म्हणजे या दोन पॅरलल ॲक्सिसमधलं अंतर, या दोन पॅरलल ॲक्सिसमध्ये अंतर किती, l/2. सो l/2चा स्क्वेअर म्हणजे l²/4. सो इट बिकम्स 16 ml²/48 मीन्स ml²/3. आणि तेच आपल्याला शोधायचं होतं. देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रॉड अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू वन एंड इज ml²/3. हे होते सगळे रॉडवर विचारले गेलेले बोर्डामधले एक्झाम्पल. काही ठराविक घेतलेत मी, पुष्कळ आहेत तसे. त्यानंतर आपण रिंग या बॉडीवर वेगवेगळ्या बोर्ड एक्झाममध्ये कोणकोणते एक्झाम्पल विचारलेत ते आपण सोडवतोय. पहिलं एक्झाम्पल घेतलं आपण ऑक्टोबर 1978. आता की इतकं जुनं एक्झाम्पल ठीक आहे, असू द्या, रिंगवरचंच आहे, आपल्याला घ्यायचं आहे. वेगवेगळे एक्झाम्पल आपल्या नजरेखालनं गेले पाहिजेत म्हणून आपण ते कव्हर केलेत. रेडियस ऑफ रिंग इज 2 सेंटीमीटर अँड इट्स मास इज 20 ग्रॅम. रेडियस दिली तुम्हाला रिंगची, त्याचा मास दिलेला आहे. व्हॉट विल बी इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरमधनं जाणाऱ्या ॲक्सिससाठी आणि परपेंडिक्युलर द प्लेन या ॲक्सिससाठी किती असेल ते शोधायचं आहे. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस दिला आहे, मास दिला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया शोधायचं आहे. मग आपण फॉर्म्युला कोणता वापरणार, आठवा रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² का, ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर द प्लेन इज mr². m इज 20 ग्रॅम, रेडियस इज 2. सो 2चा स्क्वेअर 4, सो 20 × 4 मीन्स 80 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर असा आपल्याला त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 14. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर इज mr². म्हणजे ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर त्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया mr² आहे, स्मॉल m स्मॉल r². तसा mr², कॅपिटल mr² असा फॉर्म्युला वापरतो आपण, पण तो स्मॉलमध्ये दिलेला आहे. फाइंड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन. म्हणजे या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला रिंगचा काढायचा आहे, या ॲक्सिससाठी दिलेला आहे, या ॲक्सिससाठी काढायचा आहे. मग त्या दोन्ही ॲक्सिसपैकी एक ॲक्सिस सेंटर ऑफ मासमधनं चालला ना, म्हणजे आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरम वापरता येतो. दोन्ही ॲक्सिस पॅरलल आहेत, ठीक आहे. मग आता कसं लिहिता येईल आपल्याला, हे एक्झाम्पल ऑक्टोबर 1977 मधलं आहे. हां, बघा काय म्हटलं आहे, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस थ्रू सेंटर, त्याला आपण IC म्हणतो, या ॲक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण IC म्हणत असतो. इट इज गिवन mr². सो बाय युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम, पॅरलल ॲक्सिस थेरम आपण वापरला तर पॅरलल ॲक्सिस थेरमनुसार या सेंटर ऑफ मासमधनं जाणारा
जाणाऱ्या ॲक्सिसला पॅरलल ॲक्सिस असला पाहिजे दुसरा, आणि दोघांमधलं अंतर आपल्याला माहिती पाहिजे हां. तर फॉर्म्युला काय येतो, तर त्या पॅरलल ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया असतो म्हणजे IO असतो, IC म्हणजे सेंटर ऑफ मासमधनं जाणाऱ्या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस मास ऑफ द बॉडी इंटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दिस टू पॅरलल ॲक्सिस म्हणजे h स्क्वेअर. सो IC प्लस स्मॉल m h स्क्वेअर. सो IO इज इक्वल टू IC किती आहे, mr स्क्वेअर. सो mr स्क्वेअर प्लस h किती आहे, h म्हणजे त्या रिंगची रेडियस आहे. सो r स्क्वेअर. सो mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर म्हणजेच ट्वाईस mr स्क्वेअर. आपल्याला त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला अबाउट अ टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन. नंतर आपण बॉडीचा विचार करतो. डिशचे वर विचारलेले, बोर्डामध्ये विचारलेले वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण आता इथे कव्हर करतोय. काय म्हटलं पहा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज 10 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया 10 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर दिलाय, म्हणजेच आपल्याला mr स्क्वेअर बाय 2 ची किंमत दिलेली आहे 10 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. ॲक्सिस कोणता आहे बघा, पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. हा ॲक्सिस म्हणजे सेंटरमधनं जाणार आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर बाय 2 असतो आणि तो दिलेला आपल्याला 10, म्हणजे mr स्क्वेअर बाय 2 ची किंमत दिलेली आपल्याला 10. डिटरमाइन मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल ॲक्सिस. आपल्याला दुसऱ्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे की जो दुसरा ॲक्सिस कसा आहे, या ॲक्सिसला पॅरलल आहे. कुठून चालला, टँजेंट टू द रिम, त्या रिमला टँजेंटमधनं पण या ॲक्सिसला पॅरलल. आणि दुसरा अजून मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला विचारला आहे, पासिंग थ्रू अ पॉइंट मिडवे बिटवीन सेंटर अँड रिम. आता बघा इथे मात्र थोडंसं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट अ टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन इज आय ट्रान्सफर टँजेंट किती असतं 3/2 mr स्क्वेअर. बघा आता इथे डिशच्या या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला दिलेला आहे. या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया दिला आहे 10. आपल्याला या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ठीक आहे, या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr स्क्वेअर बाय 2 आणि या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 3/2 mr स्क्वेअर. ठीक आहे, mr स्क्वेअर बाय 2 ची किंमत जर आपल्याला माहिती आहे, mr स्क्वेअर बाय 2 ची किंमत जर माहिती आहे आपल्याला, तर 3 टाइम्स mr स्क्वेअर बाय 2 काढता येतं आपल्याला. सो आय ट्रान्सफर टँजेंट म्हणजेच द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट अ टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन इज 3/2 mr स्क्वेअर. सो 3 टाइम्स mr स्क्वेअर बाय 2 आणि mr स्क्वेअर बाय 2 ची किंमत आपल्याला डायरेक्ट दिलेली आहे पहिलेच, mr स्क्वेअर बाय 2 इज गिवन 10. सो mr स्क्वेअर बाय 2 च्या ऐवजी 10 ठेवलं आपण. सो 3 × 10 मीन्स 30 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. या ॲक्सिससाठी 30 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर आपल्याला मिळाला. आता पुढे काय विचारलं त्यांनी, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू अ पॉइंट मिडवे बिटवीन सेंटर अँड रिम आणि सेंटर याच्या मधातनं जाणारा या ॲक्सिससाठी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. अबाउट अ ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू अ पॉइंट मिडवे बिटवीन सेंटर अँड रिम, म्हणजे या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. बघा आता हा ॲक्सिस घेतला मी सेंटरमधनं जाणारा आणि त्याला पॅरलल हा ॲक्सिस, दोन्ही ॲक्सिस पॅरलल आहे. दोन्ही पॅरलल ॲक्सिसपैकी एक ॲक्सिस सेंटर ऑफ मासमधनं चालला तर पॅरलल ॲक्सिस थेरम आपल्याला वापरता येतो. मग पॅरलल ॲक्सिस थेरम जर आपण घेतला तर IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. हा H म्हणजे हे अंतर. सो IC आहे mr स्क्वेअर बाय 2, IC आहे mr स्क्वेअर बाय 2. या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया mr स्क्वेअर बाय 2 असतो. H म्हणजे काय, या दोन पॅरलल ॲक्सिस मधलं अंतर किती आहे ते r/2. हे अंतर r आहे, हे रेडियस आहे, रेडियसच्या अर्ध अंतर मिडवे बिटवीन रिम अँड सेंटर म्हणजेच r/2 अंतर. च्या ऐवजी r/2 घेतलं म्हणजे r स्क्वेअर बाय 4, h स्क्वेअरच्या ऐवजी r स्क्वेअर बाय 4 म्हणजेच ते झालं आपला जो 3/4 mr स्क्वेअर म्हणजेच 3/2 टाइम्स mr स्क्वेअर बाय 2 म्हणजे 3/2 टाइम्स 10 म्हणजेच 15 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. बघा हा एक वेगळाच ॲक्सिस आहे आणि या वेगळ्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतो 3/4 mr स्क्वेअर, ते पण लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम बोर्ड एक्झाम मार्च 1995. काय म्हटलं बघा, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म सर्क्युलर डिश ऑफ मास 10 किलोग्रॅम अँड रेडियस 50 सेंटीमीटर. मास 10 किलोग्रॅम आहे, रेडियस 0.5 मीटर आहे. अबाउट इट्स टँजेंट इन इट्स प्लेन अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. या दोन्ही टँजेंट ॲक्सिससाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. म्हणजे टँजेंट इन द प्लेनसाठी पण काढायचं आहे आणि टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन या ॲक्सिससाठी पण आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया शोधायचा आहे. दोन्ही फॉर्म्युला आपल्याला माहिती आहेत. पहिला फॉर्म्युला, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट टँजेंट इन इट्स प्लेन. फॉर्म्युला आहे 5/4 mr स्क्वेअर. टाका व्हॅल्यूज 5, मास इज 10, r स्क्वेअर म्हणजे 0.25
अपॉन 4. सो इट इज 3.125 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. दुसरा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे टँजंट इन द प्लेन ऑफ द डिशसाठी. त्याचा फॉर्म्युला असतो ट्रान्सफर टँजंट ॲक्सिससाठी. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट अ टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन इज ITT इज इक्वल टू 3/2 mr स्क्वेअर. सो 3m म्हणजे 10, r स्क्वेअर म्हणजे 0.25 अपॉन 2. आन्सर इज 3.75 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. त्या दोन्ही ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला शोधता आले. फॉर्म्युले माहिती असतील तर शोधता येतात बरं, नाहीतर काही आठवत नाही. म्हणून फॉर्म्युले पाठांतर आवश्यक आहे. म्हणून फॉर्म्युले पाठ करा. सगळ्या वेगवेगळ्या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो हे तुमच्या तोंडपाठ असलं पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम बोर्ड एक्झाम मार्च 1988. बघा काय म्हटलंय. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश ऑफ मास m अँड रेडियस r अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन इज mr²/2. म्हणजे या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2 आहे हे आपल्याला दिलेलं आहे. डिटरमाइन द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन आणि टँजंट इन इट्स प्लेन. म्हणजे या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन या ॲक्सिससाठी काढायचा आहे आणि टँजंट इन द प्लेन म्हणजे या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला शोधायचा आहे. तसं थेरॉटिकल आहे, पण न्यूमरिकलमध्ये मी याला कव्हर केलं आहे. थिअरीमध्ये सहसा कोणी हे डेरिव्हेशन घेत नाहीत. आता नवीन सिलेबसमध्ये घेणार नाही कोणी, कारण की एवढंच चॅप्टर एवढं मोठं झालेलं आहे ते की त्याच्यामध्ये हे डेरिव्हेशन सहसा लोक टाळतील. म्हणून व्यवस्थित लक्ष द्या. ॲप्लिकेशन ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आणि ॲप्लिकेशन ऑफ पॅरलल ॲक्सिस थेरम याच्या अंडर हा पॉईंट येतो. त्यामुळे घेणं आवश्यक आहे. इकडे घ्या किंवा थिअरीमध्ये घ्या, कुठे घ्या पण घ्या. सगळ्या शिक्षकांना माझी विनंती आहे. बघा काय म्हटलंय. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट अ ट्रान्सफर्स ॲक्सिस थ्रू सेंटर इज IC इज mr²/2. म्हणजे हा या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2 आहे. सो युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम its moment of inertia about a parallel axis passing through the rim means tangent perpendicular to the plane. म्हणजे या ॲक्सिससाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. मग आता दोन ॲक्सिस आहेत, पॅरलल आहेत. त्या दोनपैकी एक चालला सेंटर ऑफ मासमधनं, म्हणजे पॅरलल ॲक्सिस थेरम आपल्याला वापरता येतो. सो युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम IO म्हणजे या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू IC म्हणजे या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस m म्हणजे बॉडीचा मास आणि h म्हणजे दोन्ही पॅरलल ॲक्सिस मधलं अंतर. सो IO इज इक्वल टू IC प्लस mh² हा फॉर्म्युला आपण वापरतोय. टाका व्हॅल्यूज. IC इज mr²/2 आणि h इज इक्वल टू r. सो mr². सो mr²/2 प्लस mr² म्हणजे 3/2 mr². सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस इज 3/2 mr² आपल्याला मिळेल. त्यानंतर आपण दुसरा मोमेंट ऑफ इनर्शिया शोधूया. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट डायमीटर बाय युझिंग परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. आता पहिले आपण डायमीटरसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घेऊया आणि नंतर मग या ॲक्सिससाठी काढूया. टँजंट इन द प्लेन ऑफ द डिशसाठी काढूया. पहिले त्यासाठी आपल्याला डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती पाहिजे. मग त्यासाठी आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम घेतला. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरममध्ये हे जे दोन ॲक्सिस आहेत ते एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजेत आणि फॉर्म्युला आपल्याजवळ आहे IZ इज इक्वल टू IX प्लस IY. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ॲक्सिस. बरोबर आहे का? नाही. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरममध्ये लक्षात ठेवा बॉडी ही प्लेन असली पाहिजे, लॅमिना असली पाहिजे बॉडी. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिना अबाउट अ परपेंडिक्युलर ॲक्सिस इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस इन द प्लेन ऑफ लॅमिना अँड इंटरसेक्टिंग ॲट अ पॉईंट वेअर परपेंडिक्युलर ॲक्सिस कट्स द लॅमिना. म्हणजे या परपेंडिक्युलर ॲक्सिस जिथे कट करतोय तिथेच हे दोन्ही परपेंडिक्युलर ॲक्सिसने इंटरसेक्ट केलं पाहिजे. अशी जर कंडिशन असेल तर हा परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आपल्याला वापरता येतो. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट Z ॲक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट X ॲक्सिस प्लस Y ॲक्सिस. ठीक आहे. IZ इज इक्वल टू IX प्लस IY. IZ म्हणजेच काय IC. हा सेंटर ऑफ मासमधनं जाणारा ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन म्हणजे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो mr²/2. सो ICच्या ऐवजी mr²/2 ठेवलं. IX आणि IY हे दोन्ही डायमीटर आहेत आणि दोन्ही डायमीटर असल्यामुळे दोन्ही ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया सारखा असेल. म्हणून IX ला मी I डायमीटर म्हटलं, IY ला पण मी I डायमीटर म्हटलं. सो इट इज 2 टाइम्स I डायमीटर आणि 2 टाइम्स I डायमीटर आला mr²/2 म्हणून I डायमीटर आला mr²/4. म्हणजे डायमीटरसाठी म्हणजे या ॲक्सिससाठी किंवा या ॲक्सिससाठी किंवा कोणता डायमीटर घेतला तर त्या डायमीटरसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे डिशचा किती mr²/4. ओके. हा आपल्याला
डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. आपल्याला डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया नाही विचारला, आपल्याला विचारला आहे टँजंट इन द प्लेन ऑफ द डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून मग आपण तो मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश, ही समजा डिश, या डिशचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर, म्हणजे या ॲक्सिससाठी हा डायमीटर समजा, तर या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला किती मिळाला आहे, तो मिळाला mr²/4. आणि आपल्याला आता टँजंट इन द प्लेन ऑफ द डिश म्हणजे या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ठीक आहे, या ॲक्सिससाठी माहिती आहे mr²/4, या ॲक्सिससाठी आपल्याला शोधायचा आहे, त्याला मी IO म्हणतो. आणि हा झाला आपल्यासाठी IC का, कारण की डायमीटर म्हणजे सेंटर ऑफ मासमधनं जाणारा ॲक्सिस. सो the moment of inertia of dish about a tangent in the plane of the dish using parallel axis theorem. तर IO is equal to IC plus mh² फॉर्म्युला घेतला मी. IC म्हणजे या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच I डायमीटर म्हणजे किती mr²/4. आणि H म्हणजे काय, या दोन पॅरलल ॲक्सिसमधलं अंतर, या दोन पॅरलल ॲक्सिसमधलं अंतर म्हणजेच H is equal to R. सो Hच्या ऐवजी R टाकलं. सो mr²/4 प्लस mr² म्हणजेच 5/4 mr² असा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला या टँजंट ॲक्सिससाठी मिळतो डिशसाठी. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिश अबाउट टँजंट इन इट्स प्लेन इज 5/4 mr² आणि टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन इज 3/2 mr². दोन्ही आन्सर आपल्याला मिळाले. थिअरॉटिकल क्वेश्चन आहे पण न्यूमरिकलच्या अंडर मी तो कव्हर केला आहे. थेअरीमध्ये तुमचा कोणी घेणार पण नाही. तो चॅप्टर जर तुमचं झालं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल की ते मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळ्या ॲक्सिससाठी काढून पण दाखवले नसतील. ओके, नेक्स्ट बॉडी इज सॉलिड स्पियर. काय म्हटलं बघा, हे एक्झाम्पल मात्र 2-3 एक्झाममध्ये विचारलं आहे. अ युनिफॉर्म सॉलिड स्पियर हॅज रेडियस 0.2 मीटर अँड डेन्सिटी 8 × 10³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब. रेडियस दिली आहे, डेन्सिटी दिलेली आहे. फाइंड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ टँजंट टू इट्स सरफेस. तर त्याच्या सरफेसला जो टँजंट आहे त्या ॲक्सिससाठी आपल्याला त्या सॉलिड स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. हे ऑक्टोबर 1988 या बोर्ड एक्झाममध्ये विचारलेलं आहे. जुलै 2017च्या एक्झाममध्ये पण हेच एक्झाम्पल विचारलेलं आहे. आणि असंच एक्झाम्पल जुलै 2016च्या एक्झाममध्ये पण विचारलेलं एक्झाम्पल आहे. असंच, सेम नाही म्हणते मी, असंच म्हटलं आहे. सो रेडियस इज गिवन 0.2 मीटर, डेन्सिटी ऑफ द सॉलिड स्पियर इज गिवन 8 × 10³ किलोग्राम पर मीटर क्यूब अँड यू हॅव टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ टँजंट टू द सॉलिड स्पियर. मग आता टँजंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड स्पियरचा आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला 7/5 mr² असतो. पण इथे R दिलेलं आहे, मास नाही दिलं. मग मासच्या ऐवजी डेन्सिटी तुम्हाला टाकायची आहे. मग मासच्या ऐवजी डेन्सिटी जर इंट्रोड्यूस करायची असेल तर मासच्या ऐवजी व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी लिहा. त्या बॉडीचं व्हॉल्यूम इंटू त्याची डेन्सिटी. व्हॉल्यूम आता सॉलिड स्पियर आहे, सॉलिड स्पियरचं व्हॉल्यूम किती असतं 4/3πr³ इंटू रो इंटू R² म्हणजेच 28/15 टाइम्स पाय रो r⁵5. ठीक आहे, याच्यात व्हॅल्यूज पुटअप करूया आणि याला आपण सॉल्व करूया. इट इज 28, पाय मीन्स 3.142, रो मीन्स 8 × 10³ डेन्सिटी इंटू r⁵5 म्हणजे रेडियसची पॉवर 5 म्हणजे 0.2 ची पॉवर 5 अपॉन 15. सॉल्व करतोय आपण याला. बघा सॉल्युशन त्याचं. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सांगण्यामध्ये काही मतलब नाही. तुम्ही बघा, आपल्याला आन्सर मिळतं 15.0145 किलोग्राम मीटर स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजंट टू द सॉलिड स्पियर is found to be 15.0145 kilogram meter square. Next example is a uniform solid sphere has radius 0.5 meter and mass 10 kilogram. Radius is 0.5 meter, mass is 10 kilogram. Rotating about an axis passing through a point at a distance of 0.2 meter from center of the sphere. Rotating about an axis passing through a point at a distance of 0.2 meter from center of the sphere. आता इथे एक्झाम्पल समोर लिहायचं राहिलं. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दॅट ॲक्सिस. मग आता हा तो सॉलिड स्पियर, हा त्याचा ॲक्सिस. ठीक आहे, ही त्याची डायमीटर. ठीक आहे, आता सेंटरपासनं किती अंतरावरनं चालला आहे तो पॉईंट 0.2 मीटर म्हणजे हा तो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. या ॲक्सिस भोवती तो फिरणार आहे म्हणजे हे अंतर आहे 0.2 मीटर. रेडियस आहे किती
0.5 मीटर ही रेडियस आहे आणि त्या ॲक्सिसमध्ये आणि सेंटरच्या ॲक्सिसमध्ये अंतर 0.2 आहे, म्हणजे एच दिलं 0.2. हे दोन्ही पॅरलल ॲक्सिस आहेत. दोन्ही पॅरलल ॲक्सिसपैकी एक ॲक्सिस सेंटर ऑफ मासमधनं चालला म्हणजे आपल्याला पॅरलल ॲक्सिस थेरमचा वापर करता येईल. म्हणजे आपल्याला या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया शोधता येईल. म्हणजे या ॲक्सिससाठी मी मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो IO. हा झाला आपल्यासाठी IC, या ॲक्सिससाठी IC. ठीक आहे. मग आता द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स 0.2 मीटर फ्रॉम द सेंटर. मग त्यासाठी पॅरलल ॲक्सिस थेरम आपण वापरला. सो IO म्हणजे या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0.2 मीटर अंतरावर जाणाऱ्या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया IO इज इक्वल टू IC प्लस mh². IC म्हणजे या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरमधनं जाणाऱ्या किती असतो तो 2/5 mr². म्हणून 2/5 mr² प्लस mh² याचे आहे 0.2. सो 2 व्हॅल्यूज पुटअप केल्या, सॉल्व केलं, आपल्याला आन्सर मिळतं 1.4 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. बघा आता या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती नाही आहे. तो फॉर्म्युला आपल्याला तयार करावा लागला. त्यासाठी पॅरलल ॲक्सिस थेरम वापरावा लागला. तर ह्या स्टेपिंग तुम्हाला टाकायच्या आहेत. कोणाच्या जर हा फॉर्म्युला पाठ असेल तर त्यांनी डायरेक्ट फॉर्म्युला टाकू नका. बोर्डाच्या परीक्षेमध्ये नीटमध्ये JEE डायरेक्ट फॉर्म्युला वापरा तुम्ही, पण बोर्डाच्या एक्झाममध्ये तुम्हाला तो फॉर्म्युला तयार करावा लागेल. म्हणून ह्या स्टेप्स तिथे महत्त्वाच्या आहेत. ह्या खायच्या नाही, डायरेक्ट उडी मारायची नाही, जम्प नाही करायची. फॉर्म्युला डायरेक्ट तयार करून तो सॉल्व करायचं, सॉल्व करून तो फॉर्म्युला मिळवायचा, नंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकून आन्सर काढायचं. हे लक्षात ठेवा. बॉडी सॉलिड सिलेंडर. सॉलिड सिलेंडरवरचे बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेले एक्झाम्पल फेब्रुवारी 2014च्या परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी विचारलेलं एक्झाम्पल आहे. बघा काय म्हटलंय तर, अ सॉलिड सिलेंडर ऑफ युनिफॉर्म डेन्सिटी रेडियस 2 सेंटीमीटर हॅज मास 50 ग्रॅम. त्याची रेडियस दिली 2 सेंटीमीटर, मास दिले 50 ग्रॅम. इफ इट्स लेंथ इज 12 सेंटीमीटर, त्याची लेंथ दिली 12 सेंटीमीटर. सो L इज 12 सेंटीमीटर, M इज 50 ग्रॅम, रेडियस इज 0.02 मीटर मीन्स 2 सेंटीमीटर. Calculate the moment of inertia about an axis passing through its center and perpendicular to its length. तर त्या सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं तुम्हाला अशा ॲक्सिससाठी की जो सेंटरमधनं चालला आणि त्याच्या लेंथला परपेंडिक्युलर आहे. मग काय फॉर्म्युला त्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा? ml² / 12 प्लस mr² / 4. पुट द व्हॅल्यूज. M इज 50, L² मीन्स 12चा स्क्वेअर 144, लेंथ इज 12 सेंटीमीटर, सो Lचा स्क्वेअर 144 अपॉन 12. mr² / 4, M मीन्स 50, r² मीन्स 4, आणखी r किती आहे? 2 सेंटीमीटर आहे. 2 सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हणजे 4 सेंटीमीटर स्क्वेअर अपॉन 4. 4 4 कॅन्सल, 12 12 जा 144, सो 15 × 12 प्लस 50, सो 600 प्लस 50 म्हणजे 650 ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. असा त्या सॉलिड सिलेंडरवर विचारलेलं एक्झाम्पल रिसेंट एक्झाममध्ये ते होतं, ते एक घेतलं आहे. आता सॉलिड कोन आणि हॉलो कोन याच्यावरचे एक्झाम्पल आपण बघितले नाहीत, ते एक एक्झाम्पल मी या ठिकाणी कव्हर करतो आहे. ठीक आहे, कारण की तुमच्या पुस्तकामध्ये ते फॉर्म्युले दिलेले आहेत, म्हणून ते एक्झाम्पल घेणे पण आवश्यक आहे. पहिलं एक्झाम्पल घेतोय मी रेक्टेंग्युलर मेटल प्लेटवरचं, नंतर मग आपण सॉलिड राईट सर्क्युलर कोनवरचं घेऊ, नंतर हॉलो राईट सर्क्युलर कोनवरचं एक्झाम्पल घेऊया आणि इथे मग थांबूया. ठीक आहे. पहिलं, अ रेक्टेंग्युलर मेटल प्लेट ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर अँड ब्रेथ 3 सेंटीमीटर is rotating about an axis passing through its center and perpendicular to its plane. म्हणजे ही जी रेक्टेंग्युलर प्लेट आहे, ही रेक्टेंग्युलर प्लेट कोणत्या ॲक्सिस भोवती फिरत आहे? या ॲक्सिस भोवती, पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ठीक आहे, या ॲक्सिस भोवती फिरत आहे. इफ मास ऑफ दिस प्लेट इज 10 किलोग्रॅम, फाइंड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. जर त्या प्लेटचं मास 10 किलोग्रॅम असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. म्हणजे या ॲक्सिससाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला शोधायचा आहे. Mass is given 10 kilogram, length is given 4 meter and breadth is given 3 meter. So, moment of inertia of rectangular metal plate about an axis passing through its center and perpendicular to the plane is, formula आहे आपल्याजवळ m/12 ब्रॅकेटमध्ये L² + B². व्हॅल्यूज पुट अप केला. L² म्हणजे 16, B² म्हणजे 9, M is 10 upon 12. So it becomes 20.833 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. ठीक आहे, फॉर्म्युला आठवला, तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येतं. फॉर्म्युलाच आठवला नाही तर एक्झाम्पल किती सोपं असलं तर आपल्याला काहीच नाही करता येणार. सेकंड एक्झाम्पल इज फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सॉलिड राईट सर्क्युलर कोन अबाउट इट्स ॲक्सिस. मास ऑफ द कोन इज 2 किलोग्रॅम अँड रेडियस ऑफ द बेस इज 2 मीटर. ठीक आहे, मास दिले 2 किलोग्रॅम, रेडियस दिले 2 मीटर आणि मोमेंट ऑफ इनर्शिया त्या राईट सर्क्युलर कोनची काढायची.
मग राईट सर्क्युलर कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या ॲक्सिससाठी किती असतो 3/10 m r². सो 3 m is 2 r² म्हणजे 4/10. सो 12/5 मीन्स 2.4 kg/m². त्या पर्टिक्युलर ॲक्सिससाठी आपल्याला त्या राईट सर्क्युलर कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला 2.4 kg/m². मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा आहे तर रेडियस ऑफ गायरेशन पण तुम्हाला काढता येते. काय करायचं, या मोमेंट ऑफ इनर्शियाला मासनी डिवाइड करायचं आणि त्याचं स्क्वेअर रूट काढून घ्यायचं. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो राईट सर्क्युलर कोन अबाउट इट्स ॲक्सिस इफ इट्स मास इज 20 ग्रॅम अँड रेडियस इज 20 सेंटीमीटर. तुम्हाला त्या हॉलो राईट सर्क्युलर कोनचं मास दिलं आहे 20 ग्रॅम, रेडियस दिली 20 सेंटीमीटर आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या ॲक्सिससाठी काढायचा आहे. काय फॉर्म्युला असतो, हॉलो राईट सर्क्युलर कोनचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2. सो m is 20, r² म्हणजे 400/2. सो 20 × 200. सो इट इज 4000 g/cm², कारण की CGS मधल्या व्हॅल्यूज आहेत. सो g/cm² इट इज द युनिट. ठीक आहे, पुष्कळ मोठा टाईप झाला हा, कारण की आपण ते रिंगचा वेगळा टाईप करता आला असता, आपल्याला रिंग डिशचा वेगळा करता आला असता, सॉलिड स्पिअरचा वेगळा करता आला असता, सॉलिड सिलेंडरचा वेगळा करता आला असता, कोनचा वेगळा करता आला असता, पण आपण सगळे एकाच टाईपमध्ये मिक्स करून टाकले, त्यामुळे थोडासा टाईप मोठा झाला आहे. ओके, असू द्या. आपल्याला सगळे एक्झाम्पल बघणे आहे. ते 10 टाईपमध्ये बघा की एका टाईपमध्ये बघा, ते आपल्याला करणंच आहे.